जय महाराष्ट्र. नागपूरमध्ये दंगल उसळली आणि मोठ्या प्रमाणात तेथील व्यापाऱ्यांचं, तेथील रहिवाशांचं नुकसान झालेलं आहे. ते आपण सगळं बातम्यांमधून बघितलंच आहे. पण ही दंगल नेमकी कशामुळे उसळली? त्या ठिकाणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी औरंगजेबाचं थडगं हटवा यासाठी एक आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाबाबतीत काही गोष्टी तिथं चुकीच्या घडल्या आणि त्याच्यामुळं ती दंगल उसळली. मला त्याच्यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे तिथं जो काय तो जो सगळा तणाव जो निर्माण झाला तो या गोष्टीमुळे तणाव निर्माण झाला की तिथं प्रतिकात्मक जी औरंगजेबाचं थडकं जाळताना किंवा पुतळा जाळण्याचा जो प्रयत्न केला तिथं एक चादर गुंडाळली गेली एका दर्ग्यावरची. असं म्हटलं जातं की त्या चादरीवर काही आयातींचा मजकूर होता, म्हणजे कुराणमधल्या आयाती होता. त्याच्यामुळं तेथील मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आणि तेथून मग पुढं काही गोष्टी ज्या नको व्हायला होत्या त्या झाल्या. आता या सगळ्या गोष्टी ज्या व्हायच्यात त्या होऊन गेल्यात आणि इथून पुढे या गोष्टी होऊ नयेत यासाठी प्रसारमाध्यमांमधूनही काही कलाकारांनी वगैरे प्रयत्न चालू केलेत. म्हणजे मला आनंद वाटतो की उत्कर्ष शिंदे आणि हेमंत डोमे या दोन्ही मराठी कलावंतांनी तरुणांनी दंगलीमध्ये पडू नये यासाठी स्वतः आपल्या एक्स हँडलवरून काही मेसेज पण टाकलेले आहेत आणि प्रयत्न चालू आहेत की तरुणांनी या सगळ्या गोष्टींमध्ये जाऊ नये यासाठी. ही चांगली गोष्ट आहे. पण या गोष्टी नेमक्या झाल्या कशामुळे? म्हणजे इथं नेमकं कुणाचं दुर्लक्ष कारणीभूत ठरलेलं आहे? जर लक्षात घ्या, गेल्या 10 वर्षापासून केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यातही जवळपास 3.5-4 वर्षापासून भाजपचंच सरकार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सगळं काही चालू आहे. असं असताना औरंगजेबाचं थडगं, त्यातून औरंगजेब अचानक बाहेर कसा काय आला? म्हणजे इतक्या दिवस का आठवलं नाही? तर याचा थोडासा विचार केल्यानंतर लक्षात आलं की हे अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्यावेळेस चालू झालं, माझ्या मते हे सरकार आल्यानंतरचं हे पहिलेच अधिवेशन आणि ज्यावेळेस चालू झालं तर काही मुद्द्यांवर सरकारची कोंडी झाली. उदाहरणार्थ अधिवेशन सुरू होण्याच्या टायमालाच संतोष देशमुख यांच्या हत्येचे काही फोटोज व्हायरल झाले आणि त्याच्यावरून बरेच म्हणजे लोकांमध्ये खूप तीव्र अशा भावना निर्माण झाल्या की या सगळ्या गोष्टी गृह खात्याला आणि पोलिसांना माहीत होते, तरी पण वाल्मिक कराड यांच्या बाबतीत म्हणावा तितका कडकपणा पोलिसांनी आणि प्रशासनाने आणि एकूणच सरकारने दाखवला नाही. तसंच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेताना खूप वेळ लावला. या सगळ्या गोष्टींमध्ये नागरिकांचा राग होता आणि तो राग विधानभवनातही आमदारांच्या मार्फत विरोधी पक्षाच्या गेला आणि सरकारची कोंडी झाली. हे एक कारण आहे. त्यासोबतच लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत जे सरकारने आश्वासन दिलेलं होतं की आमचं सरकार आल्यावर आम्ही 2100 रुपये करू, ते आश्वासन सरकारने पाळलं नाही आणि उघडपणे अजितदादा पवार असेल किंवा एकनाथभाई शिंदे असतील यांनी आम्ही असं बोललोच नव्हतं असं म्हणून ती जबाबदारी झटकली की आम्ही 2100 नाही करणार, आम्ही 1500च देत आहोत आणि त्यातही आता अपात्र महिला वगैरे या सगळ्या गोष्टी सरकारने चालू केल्या आहेत. म्हणजे येथे देखील सरकारची कोंडी झाली आणि त्याचबरोबर अनेक गोष्टी म्हणजे ठिकठिकाणाची गुन्हेगारी, वाढती गुन्हेगारी वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे सरकार कोंडीत येत चाललं होतं. शिवाय माणिकराव कोकाटे नावाचे एक मंत्री सरकारमधले याच, ज्यांना त्यांच्या एका मागच्या कुठल्यातरी भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये शिक्षा झाली आहे आणि त्यामुळे त्यांचं मंत्रिपदही धोक्यात आलं होतं. त्यांचाही अजून राजीनामा घेण्यात आलेला नाही आहे. या सगळ्या गोष्टींमुळे सरकारची कोंडी होत होती आणि मला तरी असं वाटतं की मग यातून कुठून तरी हे पिल्लू सोडण्यात आलं. कारण 10 वर्षापासून केंद्रात भाजपचं सरकार आहे तोपर्यंत या कुठल्याच गोष्टी नव्हत्या. मग ह्या गोष्टी कशामुळे? तर लक्षात घ्या की ज्यावेळेसपासून औरंगजेबाची कबर हा विषय महाराष्ट्रात आला तेव्हापासून संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण असू द्यात किंवा सोमनाथ सूर्यवंशीचं हत्या प्रकरण असू द्यात किंवा स्वारगेटमधील युवतीवर झालेल्या अत्याचाराचं प्रकरण असू द्यात, या सगळे प्रकरणं ही मागं पडलेली आहेत. म्हणजे या गोष्टी लोक विसरूनच गेलेत. आता जिथं बघावं तिथं औरंगजेबाची कबर हा एकच मुद्दा झाली. तर विचार करा नागरिक म्हणून की आपण याला किती बळी पडायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं एक महत्त्वाचा भाग म्हणजे मुस्लिम समाज आहे. मुस्लिम समाजाने काही गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपण कुठल्या गोष्टींना बळी पडावं आणि कुठल्या गोष्टींना नाही. कारण काळजी दोन्ही समाजाकडनं घेतली गेली पाहिजे. हिंदूंकडूनही झाली पाहिजे आणि मुस्लिमांकडूनही झाली पाहिजे. दोन्ही समाजांनी जर काळजी घेतली आणि या गोष्टी होऊ नयेत या संदर्भात काही पावलं उचलली तर आपण सरकारला नागरिकांच्या हिताचे जे प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांची सोडवणूक सरकारकडनं झाली पाहिजे त्या प्रश्नांकडे आपण सरकारचं लक्ष वेधू शकतो. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे नागपूर मध्ये
स्वतः नितीन गडकरी पण एक मोठे मंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री तिथले, तरी देखील नागपूरमध्ये ह्या अशा गोष्टी घडल्या की घडवून आणल्या. आता याच्यामागं काय आहे ते तपासात पुढं निष्पन्न होईलच. पण नागरिक म्हणून नागरिकांनी या गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे. हिंदू समाजातील तरुणांना या गोष्टीपासून लांब ठेवलं पाहिजे आणि मुस्लिम समाजाने देखील आपल्या समाजातील तरुणांना या गोष्टीपासून लांब ठेवलं पाहिजे. तरच नागरिकांच्या मूळ प्रश्नांकडे लक्ष दिलं जाईल आणि नागरिकांच्या मूळ प्रश्नांची इथं सोडवणूक होईल. नाहीतर जे पहिल्यापासून चालू आहे की तरुणांची माथी भडकवायची आणि काहीतरी करून ठेवायचं आणि आपला जो चुकीचा हेतू आहे राज्यकारभार करतानाचा तो साध्य करून घ्यायचा, हे असंच चालू राहील. त्यामुळं तरुणांनी या सगळ्या गोष्टींमध्ये फारसं न जाता सर्व सद्विवेकबुद्धीने विचार करून पुढं जावं आणि सरकारला नेमके प्रश्न विचारावे. जय महाराष्ट्र.